चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये समर्थ पॅनलचा विजय झालाच, मात्र ज्या मुद्द्यावर ही जी विषय हा जो निर्णय आहे तो हा चर्चेचा ठरला होता ते म्हणजे नीलमताई आपल्यासोबत आहेत. एकंदरीत नेमकं हे प्रकरण नेमकं काय होतं आणि आता हा विजय झालेलाच आहे, काय नेमकं सांगाल यात सांगण्यासारखं LS मराठी काय सांगू मी याच्यामध्ये आणखीन इतकं सगळ्यांनी गाजवलं की विषय सगळ्यांनाच माहिती आहे. मी अर्ज भरला आणि मला असं वाटतं चित्रपट महामंडळ म्हटल्यावर आम्ही एंटरटेनमेंट वाले आहोत ना, एक एंटरटेनमेंट सुरू झाली नाही का. पण फॉर्म मी भरला होता तो नीलम शिर्के अभिनेत्री या कॅटेगरीमध्ये भरला होता. गेली 28-30 वर्ष अभिनेत्री आणि निर्माती म्हणून या रंगमंचाशी नाळ जोडून आहे, काम करते आहे. पण बऱ्याच जणांनी आता नवरा जर राजकारणात आहे, मंत्री आहे, तर आता एक तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा मला काम करू नये, घरात बसून राहावं असं करावं लागेल. पण आम्ही दोघंही नवरा बायको आपापले फील्ड वेगळे सांभाळतो, त्यामुळे मी त्यांच्या राजकीय मंचावर नसते, ते माझ्या सोशल सर्व्हिसच्या याच्यामध्ये लुडबुड करत नाहीत. त्यामुळे हा जो काही रंग दिला हा विरोधकांनी दिला, हा राजकारण्यांनी दिला, हा जे माझ्यावरती आरोप करत होते त्यांनी दिला. बाकी मला नाही वाटत माझ्या चित्रपट महामंडळातल्या कुठल्या माझ्या सहकार्याने दिला असेल. कारण का इलेक्शनला आम्ही तिकडनं बाहेर पडल्याबरोबर तुम्हाला असं दिसलं नसणार की हे विरोधक म्हणून लांब बसले, ते विरोधक म्हणून तोंड फुगून, अजिबात नाही. सगळ्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं, ढोल वाजवले, एकत्र नाचलो, गुलाल उडवला. आणखीन काय पाहिजे. चित्रपट महामंडळात राजकारण आणू नका. चित्रपट महामंडळात भरपूर कामं करायची बाकी आहेत अजून. तुमची कामं अगदी लहानपणापासून माझ्या बघत आलेलो आहे मी, पण एक राजकीय बरदास्त आहे अशा पद्धतीनं जे काही विरोधकांनी उठवलं, काय नेमकं याला नेमकं काय उत्तर? याला उत्तर हेच देईन की कोणीही कुठलंही स्टेटमेंट सोशल नेटवर्कवर देत असेल, सोशल मीडियामध्ये देत असेल, कॅमेरा समोर देत असेल की आपल्या फेसबुक किंवा पर्सनल लाईफ टाकत असेल ना, तर अगदी कळकळीची विनंती आहे मित्रांनो, मैत्रिणींनो, ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलता ना त्या व्यक्तीबद्दल बोलण्याआधी त्या व्यक्तीचा तुम्ही अभ्यास करा. तो अभ्यासपूर्वक जर बोललात ना तर ही बोलल्यावर शब्द परत मागे घेण्याची वेळ येणार नाही. खरं तर आता मेघराजजी, खरं तर म्हणायला गेलं तर याच्यामध्ये पॅनल टू पॅनल कुठे ना कुठेतरी एक मतदान झालं आपल्याला पाहायला मिळालं. यामध्ये तिसरी आघाडी देखील आली होती आणि यामध्ये असं मोठ्या प्रमाणात जे काही मतांची विभागणी आहे ती विभागणी झाली होती. काय नेमकं सांगाल? नाही, आम्हाला पूर्वीपासूनच ज्या दिवशी आम्ही फॉर्म्स भरला त्यापासून आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स होता की आम्ही जे काम मागील 10 वर्षात केलं, कारण 52 वर्षाचा महामंडळाचा कार्यकाल पाहिला तर जेवढं काम झालंय तेवढं आम्ही 10 वर्षात केलं होतं. अनेक गोष्टी आम्ही चांगल्या केल्या होत्या. त्यावेळेस नेहमी विरोधमध्ये यांनी काय केलं तर त्यांनी मागच्या पंचवार्षिकला ते होते आमच्या अगोदर, त्यांनी काय केलं ते त्यांनी दाखव. आम्ही तर आज पूर्ण आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही 10 वर्षात काय केलं आणि पुढच्या 5 वर्षात आमचा प्लॅन काय आहे, त्यामुळे आम्ही त्यांना बी घातली नाही आणि सभासदांनाही त्यांना बी घातली नाही. काहीतरी खोटे नाटे आरोप करून फक्त दिशाभूल करणे. खरं तर ज्याप्रमाणे आता सांगितलं की नीलमताई बोलल्या, नीलमताई किती कर्तृत्ववान आहे त्यांनी जाऊन बघावं एकदा. आरोप करणाऱ्यांनी त्यांनी बालरंगभूमी परिषद काय केली, महाराष्ट्रभर किती फिरत असतात, कलावंतांसाठी काम करत असतात, नाट्य परिषदेमध्ये किती ऍक्टिव्ह आहेत. तर अशा व्यक्तीबद्दल काही बोलताना विचार केला पाहिजे होता. आज आम्हाला थोडं दुःख आहे की ठीक आहे आम्ही 16-1 आलो, परंतु आम्ही 17चे 17 आणि नीलमताई असते तर आत्तापेक्षा जास्त डिफरन्स मताने आम्ही पूर्ण पॅनल निवडून आला असता. परंतु ताईंचं मन मोठं आहे, आम्हाला ज्येष्ठांचा आदर करण्याची सवय, चांगलं आम्हाला घराण्याची शिकवण आहे, खोटे नाटे आरोप न करता पुढे जाणे. परंतु ताईंना काही जास्त दिवस आम्ही बाहेर ठेवणार नाही. ताई आमच्या बरोबर पाहिजेत, कारण त्यांचा आम्हाला उपयोग करून घ्यायचा आहे. कलावंतांचं भलं करायचं असेल, महामंडळाचं भलं करायचं असेल तर नीलमताईंसारख्या ऍक्टिव्ह लेडी महामंडळात असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या भविष्यात ऍक्टिव्ह दिसतील याबद्दल काही शंका नाही. वर्षाताईंनी बातम्या मोठ्या प्रमाणात यायला लागल्या राजकीय हस्तक्षेपाच्या, म्हणून त्यांनी माघार घेतली अशा प्रकारच्या काही चर्चा होत्या? नाही, ज्या प्रकारे फॉर्म भरण्याचा दिवस होता, आम्ही वर्षाताईंशी सुद्धा बोललो होतो की तुम्ही इंटरेस्टेड आहात का, तर त्या नको नाही म्हटल्या, मला वेळ नाही. आणि खरोखरच ज्यांना एखादं पद घ्यायचं असतं त्यांनी वेळ द्यावा असं मला वाटतं. ते अभिनेत्री असो काही असो, अभिनेत्री यासाठी असतात की त्यांचे चेहरे, त्यांचे असलेले कॉन्टॅक्ट यामुळं कलावंतांचा काही फायदा होईल, त्यांना मदत होईल यासाठी उपयोग असतो. पण तुम्ही किती ऍक्टिव्ह असता याला महत्व आहे. तर त्यामुळे वर्षाताईंनी सांगितलं की नाही, मी सिरियलमध्ये फार बिझी, मी वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे मी यावर्षी काही उभा राहणार नाही. आणि धक्कादायक बातमी होती, कुणीतरी त्यांचे कान भरले. ताईंनी नीलमताईंचा फॉर्म आम्ही 2:30 वाजता भरला आणि वर्षाताईंनी 4:30 वाजता फॉर्म भरला. हे आम्हाला आश्चर्यचकित होतं. जर आधी त्यांनी भरला असता तर नीलमताई इंटरेस्टेड नव्हत्याच. नीलमताईंना आम्ही संपर्क केला होता, त्यांना इंटरेस्ट नव्हताच, कारण ऑलरेडी भरपूर संस्थेवर ते काम करतात. त्यांनी करत असलेल्या कामाचा आपल्या सभासदांना उपयोग व्हावा यासाठी आमचा प्रयत्न होता. परंतु त्यानंतर ज्या प्रकारे आरोप चालू झाले तर ताई म्हटले नको, आमच्यामुळं इथे राजकारण वाटत असेल तर नको, तुम्ही काम करा, चांगलं काम करताय, मी तुमच्या पाठीशी आहे.
परंतु ताई काही दिवसातच आमच्याबरोबर दिसतील याबद्दल काही शंका नाही. तर आता विरोधकांच्या याच्यामध्ये चित्रकर्मी पॅनल तर होतच, मात्र तिसरी आघाडी देखील निर्माण झाली होती. कशी नेमकी यामध्ये मनधरणी आपली इथून पुढे राहणार आहे? नाही, निश्चितच आमचा प्रयत्न होता की महामंडळाचे ज्या प्रकारे नाव बदनामी होत चालू होते तर हे बिनविरोध व्हावं याची इच्छा होती. आम्ही बरेच प्रयत्न केले, परंतु काही लोकांना फक्त यामध्येच इंटरेस्ट असतो की काहीतरी करून फॉर्म भरायचा आणि आडकाठी द्यायची. परंतु असं ज्या प्रकारे सभासदांनी आज मत दिलेलं आहे त्यामुळे मला वाटत नाही की भविष्यात त्यातली कुणाची महामंडळाच्या इलेक्शनला उभारायची ताकद होईल. कारण पुढचं 5 वर्ष हे आमचं फार महत्वाचं ऍक्टिव्ह पॅनल आहेत. निलमताईंचा आम्हाला आमच्या पाठीचे आहेत. त्यामुळे केंद्र शासन असेल, राज्य शासन जे कलाकारांच्या प्रेमासाठी काही करायला तयार आहेत त्यांनी केलेली त्यांच्या मार्फत आम्ही अनेक कामे पुढे करणार. आमची त्याची ब्ल्यूप्रिंट तयार आहे. कारण आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटचे जे आता संचालक झालेत त्यांना मी सर्वप्रथम म्हणले की तुम्ही काय करणार आहोत, विजन काय आहे पुढच्या 5 वर्षाचं ते तुम्ही द्या. तेवढा वेळ देणार असेल तर तुम्ही या आमच्यामध्ये. अशीच लोक निवडलेली आहेत, त्या प्रकारे आम्ही काम करणार आहोत. खरं तर कलाकारांचे असे बरेच प्रलंबित प्रश्न आहेत ते अजूनपर्यंत पूर्णच झालेले नाही आहेत. जे काही ज्येष्ठ कलावंतांना पेन्शनच्या योजना असतील किंवा त्यांना मानधनाच्या ज्या काही गोष्टी असतील, त्यांना मानधन मिळवण्यासाठी जे काही अडचणींचा सामना करावा लागतोय, नेमकं कशा पद्धतीनं आपण आपली नेमकी स्ट्रॅटेजी कशी असते? नाही, आम्ही सांगितलं ना तुम्हाला, ज्येष्ठ कलावंतांचं मानधन या सरकारनेच वाढवलेलं आहे आणि भरघोस वाढवलेलं आहे. आमच्या जे चित्रपटाचं अनुदान आहे ते सुद्धा वाढवलेलं आहे. आता आम्हाला खरं गरज आहे ती कलावंतांचा मेडिक्लेम विमा, आरोग्य विमा हे फार महत्वाचं आहे. आणि कलानगरी, प्रत्येक महत्वाच्या शहरामध्ये कलानगरी व्हावी. मुंबईमध्ये जे लोक स्ट्रगलर येतात त्यांना राहण्यासाठी हॉस्टेल मिळावं अल्पदरामध्ये. वितरणाचा प्रॉब्लेम आहे. जो 500 थिएटर निर्मितीचा आमचा विचार आहे. त्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या एसटी स्टँडवर आम्हाला जागा रेंटनी मिळावी. शासनाच्या ज्या शासकीय जागा आहेत तिथून 3000 स्क्वेअर फीट जागा मिळावी, तिथे आम्ही थिएटर्स उभा करू. अशा बऱ्याच आमच्या प्लॅन आहेत आणि ते 5 वर्षात पूर्ण करू याबद्दल आम्हाला काही शंका नाही. खरं तर या निवडणुकीमध्ये प्रत्येक मताला 5,000 रुपये वाटण्याचे जे काही स्क्रीनशॉट आहेत ते व्हायरल झाले होते. नेमकं काय हे कितपत तथ्य आहे? हे बिलकुल खोटं आहे. कालच त्या व्यक्तीने व्हिडिओ प्रसिद्ध केला. हेमलता बाने ज्या अभिनेत्री आहेत ज्यांना मीच लॉन्च केलं इंडस्ट्रीमध्ये, त्यांनी विजय पाटकर त्यांचे चांगले संबंध आहेत त्यासाठी प्रचारासाठी फंडा वापरला. परंतु असं कधी होत नसतं. 5,000 रुपये देऊन जर मतं आम्ही घेतली असती तर यांना एक सुद्धा मत मिळालं नसतं. आणि आम्ही एवढं काम केलं की आम्हाला ती गरजच नाहीये. काल समजलं बॅनर फाडले. आज तर तुम्ही पाहिलं असेल मतमोजणीच्या इथं आधी एक धार्मिक पूजा केलेली दिसली. काय कोण करतं कशासाठी ना? अशा धार्मिक पूजा करून खोटे नाटे आरोप करून जर लोकांना पटलं असतं तर एवढं मतदान आम्हाला झालंच नसतं. त्यामुळे लोकांनी दाखवलेलं आहे. त्या व्यक्तीने सुद्धा काल व्हिडिओ दिला की हे काहीच नाही, मी फक्त त्यांना हे भेटायला आलते, पॅम्पलेट वाटायला आलते, एवढंच स्क्रीनशॉट पाठवला. त्यांनी खोटं जोडलं की पैसे द्यायला आलते म्हणून. त्यांनी त्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट सुद्धा केलेली आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिकेवर. धन्यवाद. एकंदरीत जर आपण बघायला गेलं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो काही आरोप प्रत्यारोप जे काही होत होते ते आता एकंदरीत चित्रपट महामंडळामध्ये पतंग जो आहे तो उडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यांच्या सगळ्यांच्या आपण प्रतिक्रिया एकंदरीत जाणून घेतल्या. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.